ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 30वा अध्याय हा नवसादी कथाकथन अर्थात नवसाबद्दलचे प्रसंग याविषयीचा आहे. या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकार हेमाडपंत एक सुंदर विचार मांडतात आणि म्हणतात, देवदेवता या संतांच्या अधीन असतात. संत हे देव आणि भक्त यांच्यामधील दुवा असतात. हेमाडपंत म्हणतात, संत कथा वाचणारा हा सश्रद्ध, ज्ञानी आणि भाविक असावा. तर्क कुतर्क कुटाळांचं काम ग्रंथ वाचनात साठी उपयोगाचं नाही. श्रोते हो, नाशिक जिल्ह्यातील वणी गावात काकाजी वैद्य नावाचे एक पुजारी होते. ते मनाने अस्थिर झाले होते, कारण अनेक दुर्धर आजाराने ते अक्षरशः गांजून गेले होते. मी म्हणणारी माणसं काळचक्राच्या फेड्यात अडकली की दुःखी होतात. त्यांचं मन भवऱ्यासारखं गर 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 फिरू लागतं. त्यांना क्षणभरी शांती मिळत नाही आणि ते मग धावा करतात देवाचा, सद्गुरूंचा. काकाजी वैद्य यांचंही अगदी असंच झालं. शारीरिक व्याधींनी गांजून गेलेले काकाजी सप्तशृंगी देवीची करुणा भकू लागले. याच रात्री देवीने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. देवी त्यांच्या स्वप्नात गेली. त्यांना म्हणाली, अरे तू बाबांपाशी जा, तिथे तुझ्या मनाला शांती मिळेल. देवीने बाबांबद्दल खुलासा केला आणि काकांना या स्वप्नाने खूप आनंद मिळाला. देवीने दिलेल्या स्वप्नदृष्टांतातील बाबा हे त्र्यंबकेश्वर येथील असावेत असा समजाने काका वैद्य त्र्यंबकेश्वराला दर्शनासाठी निघाले. तिथे ते 10 दिवस थांबले, पण त्यांना मनशांती मात्र मिळाली नाही. मनाची अशांतता दिवसेंदिवस वाढत होती. काकाजी रोज रुद्राध्याय आणि शिवलिंगाभिषेक करत होते, पण मनशांती मिळण्याचा मात्र काही मार्ग दिसत नव्हता. काकाजींनी पुन्हा देवीला धावा करून काकाजी म्हणाले, देवी तू मला त्र्यंबकेश्वरी धाडलं, पण मनशांती मात्र मिळाली नाही. मोठं नवल घडलं आणि त्याच रात्री काकाजींना पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात देवी आली आणि म्हणाली, मी जे बाबा म्हणाले ते शिर्डीचे साईबाबा आहेत. तू त्र्यंबकेश्वरी का गेला? या दृष्टांताने काकाजी विचार करू लागले, ही शिर्डी कुठे आहे? इथे कसं जायचं? हे बाबा कोण? श्रोते हो, जो संत दर्शनाचा ध्यास धरतो त्याला प्रत्यक्ष देव मदत करतो. इकडे शिर्डीत मोठं नवल घडलं. साईंचं अंतःकरण जवळचे भक्त माधवराव उर्फ श्यामा देशपांडे यांच्या आईने वणीच्या देवीला माधवराव लहान असताना नवस केला होता, पण तिचा तो नवस फेडणं बाकी होतं. तिने जीवनाच्या अखेरी मरणसमयी माधवरावांना सांगितलं, माधवा हा नवस बऱ्याच वर्षांचा आहे. नवस फेडता फेडता आता मला जायचा दिवस आला. हे चांगलं नाही. तू देवीच्या दर्शनाला वणीला जा. ती माता हरिचरणी विलीन झाली, पण माधवरावांकडून वणीला जाणं राहून गेलं. 30 वर्ष लोटली. शिर्डीत एक अगाध ज्ञान असलेले ज्योतिषी आले. त्यांनी माधवरावांच्या धाकट्या भावाला वणीच्या देवीच्या नवसाची आठवण बरोबर करून दिली. माधवराव साईनाथांकडे मशिदीत आले. बाबांना म्हणाले, बाबा इथेच माझी वणी आहे, तुम्हीच माझी सप्तशृंगी माता आहात. मी इथेच नवस फेडतो. बाबा म्हणाले, माधवराव हे योग्य नाही. तू सप्तशृंगी गडावर गेलं पाहिजे. माधवराव वणीला आले. त्यांची भेट काका वैद्य यांच्याशी झाली. काकांना शिर्डीला जायचं होतं. त्यांचा तसा दैवी आदेशच होता. माधवरावांच्या अशा भेटीने काकांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलं. माधवरावांनी देवी दर्शन घेतलं, आपला नवस पूर्ण केला. ते शिर्डीला निघाले. त्यांच्यासोबत काका वैद्य आले होते. काका शिर्डीला येताच त्यांनी साईंचे दर्शन घेतलं. साईंनी पहिल्याच भेटीत त्यांना विलक्षण मनशांती प्रदान केली. काका वैद्य स्वतःला मनात म्हणाले, काय ही देवाची लीला. बाबांनी मला एकाही क्षणाचा उपदेश केला नाही की प्रश्न देखील विचारला नाही, पण त्यांच्या केवळ दर्शनाने माझ्या मनाची अशांतता निघून गेली. श्रोते हो, आध्यात्मिक स्वप्नदृष्टांत होणं हे सोपं नाही. आता हेच बघा ना, साईनाथ एकदा दीक्षितांना म्हणाले, राहत्याला जा आणि खुशाल भाऊंना घेऊन ये. त्यांना सांग, बरेच दिवस झाले आपली भेट नाही, भेटण्याची इच्छा आहे. बाबांची आज्ञा होताच काकासाहेब दीक्षित राहत्याला खुशाल भाऊंकडे आले आणि त्यांना साईंचा निरोप सांगितला. हा निरोप ऐकताच अवाक होऊन खुशाल भाऊ म्हणाले, अहो
आत्ताच मी झोपेतून उठलो. मला झोपेत एक स्वप्न पडलं. बाबा स्वप्नातून म्हणाले, तू आत्ताच शिर्डीला चल. बाबांची ही लीला ऐकून दोघांनाही गैवरून आलं. अगदी असाच स्वप्नदृष्टांत देऊन साईनाथांची शिर्डीत राहणाऱ्या पंजाबी ब्राह्मणाच्या गृहस्थाला शिर्डीत बाबांनी आपल्याकडे बोलवून घेतलं. श्रोते हो, स्वप्न वेगळी आणि दृष्टांत वेगळे. स्वप्न हे आपल्या विचारांचंच प्रतिबिंब, तर दृष्टांत हे देवाचा मिळालेला आदेश. अशा दृष्टांताची प्रचिती ज्यांना येते ते भाग्यवंत. असे स्वप्नदृष्टांत म्हणजे आपली साधना योग्य मार्गाने होते आहे हे दर्शवणारं एक परिमाण. आपल्या सगळ्यांनाही बाबांचा म्हणा, आपल्या सद्गुरूंचा म्हणा, आपल्या कुलदेवतेचा म्हणा, स्वप्नदृष्टांत बाबांच्या कृपेने होवो. इथे अध्याय 30 पूर्ण होतोय. चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थात अध्याय 31च्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.